आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही होत. आता 5 फक्त गाठीभेटी होत्या. जसं इलेक्शनच्या तारखा एक तर येऊ दे, आता तर इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय. दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार. त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल ते. लाडकी बहीण योजनेमधले नंबर्स कमी होत आहे ते मी नाही, सरकारच कबूल करते. म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाही आहे त्यांच्यावर. आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत. माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच. कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल. आणि मग पैसे वाढवणार, सरसकट कर्जमाफी करणार, या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेले आहेत लोक. मला नाही माहिती. मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू. त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे ना. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुख्यमंत्री मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे. नाही, महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे. त्यात महिला का पुरुषचा विषयच येत नाही. काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिलांची मतं एकच असतात. का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत. माझं म्हणणं आहे, अनेक पुरुष आहेत ह्या रूममध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे. आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासाचे आर पाटलांनीच सुरू केलं नाही. आबाच मंत्री असताना आबांनी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे. तो अधिकार ऑलरेडी आहे. तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना. ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो.